याच्या आधीच्या एपिसोडमध्ये तुम्हाला गर्भिणी हत्या अशा नावाचं एक प्रसंग सांगितला होता. त्याचाच एक दुसरा भाग जो मी स्वतः अनुभवला आहे आणि माझ्या स्मरणात राहिला आहे, तो आज मी तुम्हाला सांगणार आहे. एक दिवशी असं OPDमध्ये एक नवीन लग्न झालेला माणूस त्याच्या बायकोला घेऊन आला. लग्न नवीनच झालं होतं. ती बाई इतकी अशक्त होती की 25-28 किलो वजन असेल, पांढरी फटक नुसती आणि वय अगदी लहान होतं. म्हटलं आता लग्नाला 2 महिने झालेत, आता काहीतरी तिच्या मूल व्हायच्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. अरे म्हटलं तिची जरा शारीरिक परिस्थिती सुधारू दे. एक 4-6 महिने आपण तिला औषध पाणी देऊ, तिचं वजन वाढू दे, तिच्या अंगातलं रक्त वाढू दे. म्हणजे मग जे काही मूल होईल ते तुम्हाला चांगलं मिळेल ना, सुदृढ मूल व्हायला पाहिजे. म्हटलं ठीक आहे, तुम्ही औषधं द्याच, पण तिला मूल मात्र लगेच पोटात यायला पाहिजे. बरं म्हटलं औषधं तर घेऊन जा. झालं 2 महिन्यांनी बाईला घेऊन आला. प्रेग्नन्सी राहिली होती. तर औषधं चालू होती. तो महिन्यातनं तिला घेऊन यायचा. तिला रक्त वाढायची औषधं मी द्यायचे, घेऊन जायचा. 3ऱ्या महिन्यातली सोनोग्राफी केल्यावर त्यावेळेला दिसलं की तिला जुळं आहे. एक तर इतकी अशक्त मुलगी, त्याच्यामध्ये 2 मुलं पोटामध्ये. म्हटलं कसं काय व्हायचं? मी त्याला बरोबरीने सांगत होते की तिला तुम्ही कंप्लीट बेड रेस्ट द्या, तिला खायला प्यायला चांगलं द्या आणि तब्येतीची त्याची काळजी घ्या. नुसतं हो हो मान डोलवायचा आणि बायकोला त्या बाईने घेऊन जायचा. ते बायकोला मी काय बोलायचं ते समजायचं नाही, कारण तिची भाषा वेगळी होती. त्याच्यामुळे ती माझ्याकडे बिचारी बघायची, नमस्ते म्हणायची, निघून जायची. तर 5व्या महिन्यामध्ये त्या सोनोग्राफीमध्ये असं दिसलं की एक प्लासेंटा म्हणजे जी वार असते बाळाच्या जोडीला, ती बरोबर गर्भाशयाच्या पिशवीच्या तोंडावर येऊन बसलेली आहे. त्या कंडिशनला प्लासेंटा प्रिव्हिया असं म्हणतात. तर कंप्लीट प्लासेंटा प्रिव्हिया होता. तर मी त्याला म्हटलं बाबा हिला खूप जपायला पाहिजे, तिला जड काम अजिबात करून देऊ नको, खायला प्यायला व्यवस्थित घाल आणि मुख्य म्हणजे अंगातलं रक्त वाढवायला पाहिजे, कारण अशा वेळेला पेशंटला रक्ताची गरज लागू शकते. मग दुसरं बाहेरचं रक्त आणण्यापेक्षा तिच्या अंगातलं रक्त तुम्ही वाढवून घ्या. द्या औषधं, पण घरातलं काम मात्र ती करणार. आपण ह्याच्या पलीकडे जाऊ शकत नाही. तर 7व्या महिन्याची सोनोग्राफी झाल्यावर ज्या वेळेला प्लासेंटा प्रिव्हिया दिसली, मी त्याला म्हटलं बाबा तुला ह्या पेशंटला सीझर केल्याशिवाय डिलिव्हर करता येणार नाही, कारण जिथनं मूल बाहेर येतं तिथे जर प्लासेंटा येऊन बसला असेल तर कसं तुम्ही करणार डिलिव्हर, त्यातनं 2-2 मुलं. तर म्हणला बाई तुम्हाला एक सांगतो, पहिल्यापासून तुमच्याकडे ट्रीटमेंट ठेवली आहे, पहिलटकर बाई आहे, तुम्ही काय वाटेल ते करा, वाटेल तेवढे पैसे खर्च करा, वाटेल ती औषधं लिहून द्या, पण बाईचं पोट उघडायचं नाही. म्हटलं बाबा असं तुझं जर माझ्यावर असं म्हणणार असल्यास तर तू माझ्याकडे तिला डिलिव्हरीला आणू नको, माझ्याच्यानी होणार नाही. म्हटलं हे तू रिपोर्ट घे, आणखीन 4 डॉक्टर्सना दाखव आणि त्यातला जो कोणी असं म्हणला की हो मी हिला नॉर्मल डिलिव्हर करतो, तू त्यांच्याकडे घेऊन जा, मी ती जबाबदारी घेणार नाही, तू माझ्याकडे पेशंटला आणायची नाहीस. ठीक आहे म्हणला. एक दिवशी अचानक रात्रीच्या वेळेला एक जीप दाराशी थांबली आणि त्याच्यातून त्या बाईला जीपमधनं बाहेर काढली. ती बाईला उभी दारातनं वेटिंग रूममधनं आतमध्ये आणेपर्यंत मागे रक्ताचं पाट वाहतोय. इतकं प्रचंड ब्लिडिंग त्या बाईला होत होतं, कारण गर्भाशयाचं तोंड उघडायला लागलं आणि तिथे वार असेल तर त्यातनं प्रचंड ब्लडचं प्रचंड खूपच होतं रक्तस्राव, म्हणजे आपल्या अकलेच्या पलीकडची गोष्ट असते. तिला बरोबरच्या बायकांनी उचलून आतमध्ये लेबर रूममध्ये घेतली. तिच्या घरी नवरा नव्हता, त्याच्यामुळे धाकटा दीर होता, त्यांनी आपली इथे ट्रीटमेंट चालू आहे म्हणून तिला गाडीत घालून इथे घेऊन आला होते. तर मी त्या बरोबरच्या माणसानं सांगितलं बाबा हिचं अंगातलं रक्त इतकं कमी आहे, तुम्ही रक्त आणायला आधी पहिलं म्हणजे माणूस पाठवा आणि दुसरं मी तिच्या सीझरची तयारी करते, नाहीतर त्या बाईचा काही जीव जगणार नाही. तर सीझर म्हटल्याबरोबर सगळे चपापले. म्हणले नाही तिच्या नवऱ्याची परमिशन असल्याशिवाय आम्ही काही ते सही बी देऊ शकत नाही. म्हणलं मग नवऱ्याला फोन लावा. मग त्यावेळेला फोन लावणं म्हणजे महामुश्किलीची गोष्ट, पण त्यांनी काहीतरी करून कोणाला तरी माणूस पाठवला आणि तो नवरा एक 15-20 मिनिटांनी समहाऊ आला मोटरसायकल घेऊन. तर मी त्याला बातमध्ये घेऊन गेले. म्हटलं बघ माझं ऑपरेशन थिएटर रक्ताने भरतंय रे, इतकं त्या बाईच्या अंगात तिचा रक्तस्राव चालू आहे, सीझर करायलाच पाहिजे. तो म्हणला नाही बाई मी तिचं सीझर होऊ देणार नाही, तुम्ही काय लागेल ते करा,
ऑपरेशन करायचं नाही. मी म्हटलं, पेशंटला उचल, गाडीत घाल आणि पुढे घेऊन जा, माझ्यासमोर ठेवू नको. असं म्हणेपर्यंत हे सगळं आमचं बोलणं चाललं आहे. त्या बाईचा तिने तिथे जीव सोडला. अंगातलं रक्त सगळं तिच्या वाहून गेलं, पण तो माणूस काहीही ऐकायला तयार नाही. त्या बाईचा जीव गेला. ते बाईचं पुढे उचलून घेऊन गेला, सगळं झालं. आणि सगळ्यात सांगण्याची गोष्ट अशी की 6 महिन्यानंतर तो माणूस त्यांनी परत लग्न करून त्या बायकोला मला भेटायला घेऊन आला. म्हणला, बाई, ही माझी दुसरी बायको, आता हिच्यासाठी काहीतरी इलाज करा, मला मूल पाहिजे. म्हटलं, अरे ही कोण? म्हणे, जी बायको मेली तिच्या धाकट्या बहिणीशी याचं लग्न लावून दिलं होतं. काय बोलणार सांगा? असा समाज होता. म्हणून मी या गोष्टीचं नाव गर्भिणी हत्या असं जे म्हणते ते तेवढ्यासाठी दिलेलं आहे. हे सगळं ऐकल्यावर तुम्हाला काय वाटतं, याच्या प्रतिक्रिया मला नक्की सांगा. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. थँक्यू.